हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाली। पुण्यामध्ये यावरून भाजपाने काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलेलं आहे। याला उत्तर म्हणून काँग्रेसने सुद्धा भाजपा विरोधात आंदोलन केलं आणि दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले असताना दगडफेकीची घटना घडली आणि या आंदोलनाला गालबोट लागलं। या दगडफेकीवरून आता दोन्ही पक्षांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। पुण्यात भाजप आणि काँग्रेस भिडले। पुण्यात आंदोलनादरम्यान जोरदार राडा। आंदोलनादरम्यान दगडफेकीचाही प्रयत्न। शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यात उमटले। याच मुद्द्यावरून पुण्यात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आले। या आंदोलनादरम्यान मोठा गोंधळ झाला। यावेळी दगडफेकीचाही प्रयत्न झाला। यात दोन्ही पक्षांचे काही कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले। दोन्ही बाजूने जे आहे भिंत वगैरेवर बाहेरून आतमध्ये आणि आतून बाहेरमध्ये येण्याचा प्रयास झालेला आहे। यांच्यामध्ये पोलिसने त्या ठिकाणी वेळीच हस्तक्षेप करून सर्व कार्यकर्त्याला बाजूमध्ये केला आणि त्यांना आपसात भिडू दिलं नाही। त्यानंतर जे आहे यांच्यामध्येच काही कार्यकर्त्याने दोन्ही बाजूने तुरळक जे आहे दगडफेक केली आहे आणि त्यांच्यामध्ये जे आहे से आतापर्यंतच्या माहितीनुसार 3 काँग्रेसचे कार्यकर्ते, 2 BJPचे कार्यकर्ते, 2 पोलीसचे कॉन्स्टेबल्स आणि 2 पत्रकार यांना जे आहे से किरकोळ जखम झालेली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सकाळच्या सुमारास भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनाबाहेर आंदोलन केलं। यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने येऊ नये यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता। भाजपचे कार्यकर्ते हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन करत असतानाच काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी आणि माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं। या आंदोलनादरम्यान दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि घोषणाबाजीला सुरुवात झाली। मात्र याच वेळी आंदोलनाला गालबोट लागल्याचं दिसून आलं। राष्ट्रपुरुष है छत्रपति शिवाजी महाराज, हमारा आराध्य दैवत है छत्रपति शिवाजी महाराज। उनके खिलाफ अगर ऐसा बयान देंगे तो हम कठोर से कठोर शासन की मांग न्यायालय में करेंगे और जनता हर्षवर्धन सपकाळ को महाराष्ट्र में घूमने के लिए रस्ते पे उतरने नहीं देंगे। काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात शिरून प्रक्षोभक भाषण करणं, भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रक्षोभकपणे चितावणी देऊन त्यांना दगडफेक करायला लावणं, आमच्या कार्यकर्त्याचं डोकं फुटलं, दुसऱ्या कार्यकर्त्या 5-5 टाके पडलेत आणि त्याही पेक्षा पोलिसांनी त्यांना आमच्या कार्यालयापर्यंत येऊन दिलं आणि त्यांना पाहिजे तसं आंदोलन करून दिलं। म्हणून पोलिसांचं सुद्धा आम्ही त्याबद्दल तक्रार केलेली आहे। दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात केलेल्या आंदोलनानंतर परस्पर विरोधात तक्रारी दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला दाखल झाले। भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलनही केलं। आम्ही पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडे या संदर्भात रितसर तक्रार दिली की या दगडफेकीची चौकशी करा। यांनी लाठ्या काठ्या काँग्रेस भवन मध्ये का जमवल्या? हे स्वतःला अहिंसेचे पुजारी म्हणतात, मग यांनी लाठ्या काठ्या आणि दगडफेक करायची का? याचं उत्तर काँग्रेसने द्यावं। दुष्यंत मोहोळ खांद्यावर बसून दगडफेक करतो, या सगळ्या गोष्टी निषेधार्थ आहे। आम्ही त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा अशी मागणी धरली तर पोलिसांकडून एक नवीन आमच्यापर्यंत आलं की तुमच्यावर पण आम्हाला गुन्हा दाखल करायला। आम्ही त्यांना एकच सांगितलं ना, आम्ही त्यावेळेला ब्रिटिशांना घाबरलो नाही, ह्यांना घाबरत। तुम्ही आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करणार असेल तर स्वागत आहे, पण खरं काय असेल ते पण आमचा गुन्हा पहिला तुम्ही दाखल करा आणि जर यांना अटक केली नाही, यांच्यावर रितसर कायद्यानुसार जर गुन्हे दाखल झाले नाही तर पुणे शहरामध्ये याही पेक्षा मोठं आंदोलन उभं करेल।
पुण्यातील या आंदोलनादरम्यान दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांना मात्र तारेवरची कसरत करावी लागली. अभिजित पोतेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, पुणे.